विकासाचा मार्ग नाही, फक्त शासनाला या सत्ताधारी पक्षांना पैसे काढायचे असतील. मुंबईला एक रस्ता निघाला 14,000 कोटीचं टेंडर. गाव येथील आणि मुसळवाडीतील शेतकऱ्यांनी मिळून आज आम्ही इथं रस्ता रोको केला. खरं तर हा रस्ता रोको करायचं या सरकारचे किंवा या राज्याचे प्रमुख म्हणून जे फडणवीस साहेब आहेत तिने हा त्यांचा ग्रीन प्रोजेक्ट म्हणून हा राज्याच्या जनतेवर लादायचं काम केलं. खरं तर हा पश्चिम महाराष्ट्र नेत असताना हिची गरज कितपत होती हिची तिने मोजमाप केलं नाही. जो प्रोजेक्ट पूरपट्ट्यातनं जाते त्या पूरपट्ट्यातनं जात असताना त्या भिंतीची उंची आज आम्हाला समजल्यानंतर 20 ते 25 फूट जर भिंतीची उंची असेल किंवा भराव असेल तर आम्ही 2005 आणि 2021चा पूर बघितला तर त्याच्यापेक्षा कमीत कमी 10 ते 15 फुटांनी पाणी वाढलं. आणि पाणी वाढल्यानंतर इथं असणारा शेतकरी असेल, जी विस्थापित जी जमीन जाणारा तो शेतकरी आणि जी राहिला तो पण शेतकरी, दोन्ही शेतकरी बाधित होणार आहेत. कारण शेतामध्ये सगळं आमच्या पाणी राहणार आहे. कारण 19 आणि 21 आणि 5मध्ये आम्ही बघितले की आमची शेती पिकली नाही. मग हे सरकारला करायचं आहे काय किंवा फडणवीस सरकारला करायचं आहे काय नेमकं आम्हाला कळून झालं आहे की बहुजन समाजाला असणारी जमीन ज्या शेतीवर उपजीविका करणारा समाज आहे तो विस्थापित करायचा आहे. आणि ही असणारा जो समाज आहे त्या समाजाला व्यसनाने बनवायचं आणि ह्या समाज कधीही उन्नती होता कामा नये म्हणून ह्या सरकारची भूमिका आहे. या सरकारला आम्ही हे जे शेतकरी आहे तर जेरी सांडे हे सोडणार नाही. कारण ही शेतकरी विरोधी असणारं सरकार आहे. कारण आम्ही बघितलं की या सरकारनं ज्या वेळेला महाविकास आघाडी सरकार होतं आणि शेतकऱ्यांच्यावर गोळीबार झाल्यानंतर जी महाराष्ट्रभर दंगा केला होता की शेतकरी विरोधी सरकार आहे म्हणून. आज तुम्ही 24,000 एकर जमीन ह्या रस्त्यासाठी शक्तीपीठसाठी आणि दुसरा जो रस्ता जाणार आहे त्यासाठी 36,000 एकर जमीन तुम्ही महाराष्ट्रातली कमीत कमी त्या दुसऱ्या रस्त्यासाठी 10 ते 12,000 एकर जमीन आणि इथली जवळजवळ 24 ते 25,000 एकर जमीन तुम्ही घशात घालणार आहे. तुम्ही त्याचं एस्टिमेट करत असताना एवढी मोठी रक्कम त्याच्यामध्ये धरली. शक्तीपीठाला तुम्ही 108 कोटीपासून 118 कोटीपासूनचं 1 किलोमीटर धरलं आणि जो समृद्धी मार्ग झाला 5-7 वर्षापूर्वी 10 वर्षापूर्वी त्याला तुम्ही नुसते 8 कोटीमध्ये केलं. उरलं पैसे कोण घेणार आहे? सरकारच्या भावना काय म्हणजे एखादा प्रोजेक्ट टाकायचा आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ही सरकार रक्कम काढणार आहे. आणि ह्या देशातले त्यांच्या लक्षात आले की मताला पैसे दिल्यानंतर निवडणुका जिंकता येतात म्हणून याचा वापर करणार आहेत का हे आम्हाला लक्षात येणं झालं. या सरकारचा काढून आम्ही निषेध करतो की दाखवाय जात एक आणि खाय जात वेगळं झालं. त्यांनी निवडणुकीच्या आधी आजचे दिन सांगितलं आणि आज या शेतकऱ्यांचं आजचे दिन सगळं वाया घालवलं. कशालाही शेतकऱ्यांच्या बाजारभावाला कसलाही भाव राहिलेला नाही. आज देशामध्ये एवढी प्रचंड महागाई वाढल्या राज्यामध्ये. आज लोकांच्याकडं गॅस नाही, लोकांना उपासमारीची वेळ आल्या ही राहिला विषय बाजूला आणि तुम्ही इकडं शक्तीपीठाच्या मागे लागला. भविष्यामध्ये त्याचा वेध करून सरकारनं बदलावं. ही गरज असेल तिथं निश्चितपणानं विकास कुणाचा विरोध असणार नाही. पण विकासाला जी गरज असेल तर विकासाला मदत करायची सुद्धा आमची भावना राहील. पण हा विकास नाही, देश आणि राज्य लुटायचं आहे. राज्यावर मोठ्या प्रमाणात कर्ज झालं आहे, देशावर मोठ्या प्रमाणात कर्ज झालं आहे. आज ह्या जगामध्ये 23 राष्ट्र असे आहेत की आणीबाणीचा काळ येणार आहे. भविष्यामध्ये त्यांची जी भूमिका आहे लॉकडाऊन अशा अर्थानं होईल की जर परदेशामध्ये जाऊन जर आपले PM सांगत असतील की ह्या जगातली जनता भूक मरेल तर तुम्ही देशामध्ये तुमची व्यवस्था काय झाली, लोकांना जनतेला आधी काय जागृत केलं नाही की काय परिस्थिती आपल्यावर येणार आहे. म्हणजे तुम्ही 19चा कोविड सांगताय, त्यानंतर आता उपासमारीची वेळ सांगताय. म्हणजे ह्या देशातल्या जनतेला सत्तेत बसलेल्या माणसांना की ह्या जनतेला विटेस धरायचा आणि जनता उद्ध्वस्त झाली पाहिजे, बहुजन समाज उद्ध्वस्त झाला पाहिजे, आमच्या मुलांची नोकरी नाही मिळाली पाहिजे. आणि त्या रस्त्याचा आम्हाला फायदा काय? तुम्ही 36 ठिकाणीच फक्त रस्ता ओपन करणार आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही जाणार नाही, तिथं आमचा व्यवसाय होणार नाही, आमची त्याच्यावर रहदारी होणार नाही, आम्ही गोव्याला जाणार नाही. एका कोणतरी अदानी नावाच्या उद्योगपतीसाठी जर हा रस्ता होणार असेल तर तुम्ही त्याच्यासाठी काय काय करणार आहे? देशात विमानतळ देऊन टाकली, रेल्वे स्टेशन द्यायला लागलाय, तुम्ही सगळ्या कंपन्या त्याच्या खिशात घालायला लागलाय. म्हणजे अदानीच्या नावापाठीमागं ह्या देशातली सगळे बडे राजकीय लोक ते पार्टनर आहेत म्हणून त्या अदानी एवढं मोठं काम करू शकतो. माणूस 10-20 वर्षामध्ये किती पटीने श्रीमंत होतो हिची सुद्धा कल्पना करण्याच्या पलीकडलं आज आमच्या निदर्शनात आलं आहे. तर आमचा ह्या शक्तीपीठाला विरोध राहीलच.
पण यदा कदाचित सरकार सारखं लादायला लागलं तर ह्या राज्यातली जनता सरकार उलटून टाकल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटतं आणि आमचा त्याला कडाडून विरोध राहील ही आमची भूमिका नेहमी. आणि हे बोरगाव आणि हे परिसर म्हणजे मसुदवाडी असेल गोंडवाडी सातपुते हा परिसर नेहमी संघर्ष करत आला. आमची ऊस चळवळ बघितल्या, त्याच्या गोवामुक्ती चळवळ बघितल्या, देशभक्ती चळवळ बघितली आमच्या परिसरातली. तर सरकारला परत एकदा आम्ही जुनी आठवण करून देऊ आणि हा आम्ही संघर्ष कडला नेऊ. तुम्ही आपण बघतोय की शेतकरी अतिशय शांततेच्या मार्गाने सगळी आंदोलनं करत असतो. नुसतं दडपशाही नाही, सरकारमध्ये आज अशा झालं की पोलीस असतील, न्यायव्यवस्था असेल, सगळी सरकारी यंत्रणा असेल, आज सरकार सांगेल तशी वागायला लागल्या. सरकार दडपण्याचा प्रयत्न करतंय. आपण बघितलं की मराठा आंदोलन झालं त्यावेळेला काही गरज नसताना ज्या अधिकाऱ्यांनी आंदोलनामध्ये हास्यप करून तिथं महिलांना जी मारहाण केली ते अधिकारी बदलून सातारला आले आणि तिथं बहुमत असणाऱ्या बाजूच्या आमदारांना मंत्र्यांना सुद्धा ज्या अधिकाऱ्यांनी मारहाण केली आणि सत्ता काबीज केली ती माणसं जर सांगली जिल्ह्यामध्ये परत ते अधिकारी येत असतील तर भविष्यामध्ये याचा त्रास देण्यासाठी त्यांना आणलं आहे. पण त्याचा त्रास सोसायची आमची तयारी आहे. कारण इंग्रजांना आम्ही पळवून लावलं, आमच्या मागल्या पिढ्यांनी पळवून लावलं, त्यांना पळवून लावायचं काय अवघड आहे. इंग्रज गेले सोडून देश आणि मग हे जातील कारण हे आम्ही जागृत झालो. त्या काळच्या पिढ्या उशिराने जागृत झाल्या असतील पण आमचा संघर्ष महात्मा गांधीच्या विचारावर चालणार आहे आणि त्या विचारावर चालत असताना आम्हाला संघर्ष करायची जर वेळ आली तर आम्ही निश्चितपणाने संघर्ष करू आणि त्याच्या दडपशाहीला निश्चितपणानं घाबरणार नाही, हेतकरी भेणार नाही आणि इथला युवक तर निश्चितपणानं त्याला सामोरं झाल्याशिवाय राहणार. आपण बघतोय की पूरपट्टे जर काय ही भिंत झाली तयार तर हा भागच राहणार नाही. कारण आज जी वॉटर लेवल आहे जिथं आपण उभा राहिलो इथं 4 ते 4.5 फूट पाणी होतं. जर ह्याच्यावर 12 फूट पाणी गेलं तर माझं मत आहे की ह्यांना सरकारला चर्चाच करायला गरज राहणार नाही. कारण आमची नदीचं पात्रच बदलेल आणि आमची गरज राहणार नाही. त्यांच्यावर चर्चाच काय करायची आहे. त्यांना म्हणजे आम्हाला एवढं विस्थापित करायचं आहे की ज्या वेळेला फाळणीमध्ये विस्थापित झाली त्याच्यापेक्षा फार भयानक परिस्थिती आमची होईल. कारण आम्हाला घेऊन जायलाच काही शिल्लक राहणार नाही. आणि यांच्या भूमिकाच अशा आहे की ह्या परिसरामधला मनुष्य भूमीहीन झाला पाहिजे. कारण हा सदन पट्टा आहे. सदन पट्ट्यातल्या माणसाने स्वाभिमानानं काय विरोध केला जातीवाद्यांना तो त्यांना विरोध नको आहे म्हणून ही सरकार ठिकाणं हा शक्तीपीठ आणायचा प्रयत्न करतो. लोकांचा विरोध लोकांच्या विकासासाठी असेल तर तुम्ही आलाच तरी सांगायला की या रस्त्यामुळे हा विकास होणार आहे आणि मग तुम्ही काय नमस्कार, मी माजी सरपंच जयंती पाटील. आज जो शक्तीपीठ मार्गासाठी जे आम्ही आंदोलन केलेलं आहे याच्यामध्ये मला एकच सांगायचं आहे की बोरगावातल्या घराघरातल्या सगळ्या नागरिकांना एक होऊन हा शक्तीपीठ महामार्ग होऊच द्यायचा नाहीये. भले आपल्याला तिथं रक्त पाडलं आपलं गेलं तरी चालेल, कारण हा आपल्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. कारण जे कुटुंब फक्त शेतीवरतीच अवलंबून आहेत आणि त्यांच्या शेतीशिवाय दुसरा कुठला सोर्स नाही, तो शेतकरी जगू शकणार नाहीये हा शक्तीपीठ महामार्ग झाला तर. म्हणून सगळ्या घराघरातल्या बोरगाव मधल्या सगळ्या घरातल्या लोकांनी एकजुटीनं हा शक्तीपीठ महामार्ग होऊनच द्यायचा नाहीये. हे प्रयत्न आपण आजपासून सुरू करायचे आहेत. धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.